हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर आज दुपारी व्हिडिओ बनवते आणि आमच्या इथे असं रोड बनवायचं काम सुरू आहे. बघूया ते कधी पूर्ण होतं आहे. दुपारी बनवते कारण की जेवण संध्याकाळचं मी दुपारीच करत होते. त्याला कारण असं की आराध्याच्या स्कूलमध्ये आज फन फेअर होतं आणि तिकडे जायचं होतं संध्याकाळी. सो संध्याकाळी यायला वेळ होईल आणि मग जेवण बनवायला तेव्हा जमणार नाही. सो ते आत्ताच करत आहे मी. तर मी कसं जेवण बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. डाळ भाताचा कुकर मी एकत्र लावते, जसं मी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं. यामुळे आपला वेळ वाचतो आणि जेवण पटकन बनतं. तर जोवर डाळ भाताचा कुकर होतो त्यावर मी गवारी फोडणी देऊन घेते. इकडे आमच्या इथे गवारी आधी मी भाजते तेलामध्ये थोडी आणि देन त्याला फोडणी देते. जोवर गवारी भाजत आहे तोवर मी इकडे कांदा टोमॅटो चिरून घेतला. असं जर आपण नियोजन केलं तर आपलं जेवण फास्ट होतं आणि म्हणजे वेळ लागत नाही. उगाचच तेच करण्यात आपण कधी कधी 2-3 तास घालवतो. तर कांदा आधी भाजून घ्यायचा आणि कांदा भाजला की त्यामध्ये मीठ आणि चटणी घालायची, ती चांगली परतून घ्यायची. नंतर टोमॅटो घालायचं. असं केल्याने चटणी छान भाजली जाते आणि छान टेस्ट येते भाजीला. आणि टोमॅटो पण चांगलं जर असं म्हणजे असं मऊ शिजलं की त्यामध्ये गवारी ॲड करायची, जी आपण परतून घेतली होती ऑलरेडी तेलामध्ये. तर त्याचा अंदाज घेऊन तुम्ही तेल वापरा आणि म्हणजे जास्त तेलकट होत नाही. त्यानिकडे कूट ॲड केला आहे मी शेंगदाण्याचा आणि छान परतून घ्यायचं. ते झाकण लावून वाफेवर शिजवायचं, पाणी ॲड करायचं नाही. मग इकडे पीठ मळायला घेतलं आहे. मीठ आणि छान थोडं पाणी घेऊन पीठ मळलं ना मऊ की चपात्या पण छान फुगतात आणि छान बनतात. तर इथे मी मस्त पीठ मळून घेतलं आहे. शेवटला त्याला तेल लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. पीठ मळताना नेहमी भांड्याचं सगळं पीठ निघलं पाहिजे, म्हणजे आपलं पीठ छान मळलं गेलं समजायचं. इकडे मी चपाती करायला घेतली आहे आणि जसं मी म्हणले की तुम्ही पीठ जर चांगलं मळलात तर तुमची चपाती नक्की छान बनते, मऊ बनते, फुगतेही. तर त्याला सगळं श्रेय असतं की आपण पीठ कसं मळतो. जेव्हा आपण घडी घालतो ना त्यावेळी त्याचं सगळं तोंड सील करून घ्यायचं हाताच्या साह्याने, जेणेकरून ज्यावेळी चपाती भाजत असते त्यावेळी त्यातनं हवा जाऊन म्हणजे कधी मग त्यातनं हवा जाते आणि ती फुगत नाही. जर व्यवस्थित सील केलं तर व्यवस्थित ती भाजून फुगते चपाती. आता माझी चपाती कशी फुगते बघा, टम्म. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा फ्रेंड्स. मी सारखं सांगत नाही, पण तुम्हीसुद्धा माझ्या एफर्ट्सना थोडीशी काय म्हणतात ते, मला थोडंसं सपोर्टचा गरज आहे तुमच्या, तर तो सपोर्ट तुम्ही द्या. इकडे आमटी फोडणी देते. म्हणजे आता माझी इकडे भाजी सायमल्टेनियसली झाली आहे, चपाती झाली आहे, भात झाला आहे, आता फक्त आमटी राहिली आहे आणि जवळजवळ पाऊण तासामध्ये हा सगळा स्वयंपाक होतो जर आपण नियोजनबद्ध आपण सगळी कामं केलीत तर. इकडे जिरे मोहरी तडतडली की नाही त्यामध्ये मी लसूण घालते ठेचलेला आणि गॅस बंद करते. देन गॅस पुन्हा सुरू करते, कारण की लसूण पटकन करपतो. करपलेला लसूण कधी चांगला लागत नाही. ब्राऊन झाला तर तो ओके असतो, पण करपला तर तो टेस्ट त्याची कडवट येते. देन इकडे डाळ घालायची. आणि थोडं झाकायचं, नाहीतर सगळे शिंतोडे बाहेर येतात. कदाचित लहानपणामध्ये जाऊन पोचत बघा जमते का. हिरवं छप्पर लाल घर लपून बसलेत हजार सुरू आहे. नंतर आमच्या थोडंसं नक्की सर, अगदी बरोबर आहे सर. आणखीन एक प्रयत्न. पाणी नाही पाऊस नाही रान हिरवगार, पाणी नाही पाऊस नाही रान हिरवगार, कात नाही चुना नाही तोंड लालेला. अरे आमचा प्रश्न तर पूर्ण होऊ द्यात सर. थँक्यू सर, थँक्यू. खूप छान. आणखीन एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे मला. म्हणजे आपली जी पिढी होती त्या काळामध्ये आणि आत्ताची याच्यामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप बदल झाले सर. आता सगळं जे शिक्षण आहे ते ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. आपल्या काळामध्ये छड्याच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवून जायच्या. तर कोणती नेमकी शैक्षणिक पद्धती तुम्हाला योग्य वाटते, सुरुवातीची की आत्ताची? ॲक्च्युली मला सुरुवातीची योग्य वाटते, कारण त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे की अगोदर छडी आपल्याला असायची, आता नाही आहे.
आम्ही तर असंच शिकलो की छडीला गे चमचा विद्ये गमगम, त्यामध्ये एक रिस्पेक्ट होता. असं काही नव्हतं, निराधार नव्हता की बाबा हे मला ओरडताय लावताय, तर तो जो रिस्पेक्ट होता ते जे घाबरणं होतं त्यातूनच ते सगळं शिकवलं जायचं. आज आपल्याला हे सगळं अरेंज करावं लागतंय कारण हे आम्ही लहानपणी प्रॅक्टिकली अनुभवलंय. आपण जायचो मार्केटमध्ये, आता मार्केट नाही राहिलं, आता मॉल्स आले. ठीक आहे, तर त्यामुळे हे आपल्याला सगळं अरेंज करावं लागते. तर ठीक आहे, परिस्थिती बदलत जाते, वेळ बदलते, त्याप्रमाणे चालतं. आताही चांगलंच आहे. आपण खूप कष्ट घेतोय त्याच्यावरती, जे आपण प्रॅक्टिकली केलं आणि सध्या आपण ते अनुभवाला देतोय मुलांना. त्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे. आता जे पाठीमागे जे काही इव्हेंट चालू आहेत त्याच्यामागे खूप मेहनत आहे. नक्की तर सर, आय एम सो मच थँकफुल अबाउट दॅट. थँक्यू. थँक्यू सर. नक्कीच तुमच्या शब्दांमुळे खरोखर आम्हाला देखील प्रेरणा